नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात आजच्या दैनिक लोकमतमधील बातमी। संजय गांधी निराधार योजना, शासकीय योजनांच्या अनुदानाची प्रतीक्षा, 4 महिन्यापासून रखडले मानधन, वृद्धांचे बँकांमध्ये वाढल्या चक्रा याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। कोणत्या शासकीय योजनांच्या अनुदानाची प्रतीक्षा होत आहे, कोणत्या कारणामुळे या योजनांचे मानधन रखडले आहे, वृद्धांना बँकांमध्ये का वारंवार चक्रा माराव्या लागत आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा। तर चला मित्रांनो, आपण या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, जिल्ह्यात संजय गांधी निराधार तसेच श्रावणबाळ वृद्धापकाळ यासह विधवा योजनेचे एकूण 1,70,000 लाभार्थी आहेत। निम्म्या लाभार्थ्यांना गेल्या जून महिन्यापासून खात्यात अनुदान जमा झाले नाही, त्यामुळे वृद्धांना बँकेत चक्रा माराव्या लागत आहे। लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या निम्म्यावर खात्यात गत जून महिन्यापासून अनुदान जमा होणे बंद झाले आहे। वृद्धांना नितांत गरज असतानाही ताटकळत राहावे लागत आहे। अनेक निराधार वृद्धांना या मानधनाचा मोठा दिलासा मिळतो। बँकेत पैसे येत नसल्यामुळे 3 महिन्यापासून चक्रा माराव्या लागत आहे। तर मित्रांनो, आपण येथे पाहू शकता, अनेक निराधार योजनांचे पैसे हे 3 महिन्यापासून मिळाले नाही। लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून अनेक लाभार्थ्यांना त्यांचे पेन्शन मिळाले नाही। तर पहा मित्रांनो, पुढे मनूर येथील लाभार्थी सुगंधा लोखंडे या काय म्हणतात, लाडकी बहीण योजनेमुळे आम्हाला अडकावे लागत आहे, अन्यथा आतापर्यंत कधीच इतके दिवस अनुदान रखडले नाही। तर पहा मित्रांनो, यावर तहसीलदार उमा ढेकळे संजय गांधी योजना या काय म्हणत आहे, जिल्ह्यात जळगाव ग्रामीण, बोदवड व पारोळा येथील अनुदान कोटा कमी आल्याने रखडले आहे। लवकरच ऑगस्ट महिन्याचा कोटा आल्याने वितरित होईल। तसेच या योजनेच्या लाभार्थ्यांनी खाते डिजिटल करून KYC करून घ्यावी। संजय गांधी विभागात अर्ज नोंद करून घ्यावे, त्यामुळे खात्यात पैसे आले की मोबाईलवर माहिती मिळेल। तर पहा मित्रांनो, येथे अशा प्रकारे तहसीलदारांनी माहिती दिली आहे। कोटा कमी आल्याने अनुदान वाटप होऊ शकले नाही। ऑगस्ट महिन्याचा कोटा पुढील अनुदान वितरित केले जाणार आहे, त्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी बँक खाते डिजिटल करून घ्यायचे आहे। बँकेत जाऊन KYC करून घ्यायची आहे। ज्यांच्या अर्जाची नोंदणी राहिली असेल त्यांनी नोंदणी करून घ्यायची आहे। त्यामुळे तुम्हाला घरबसल्या मोबाईलवर अनुदानाची माहिती मिळत राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला बँकेत चक्रा मारण्याची गरज राहणार नाही, असे आवाहन तहसीलदार यांनी केलेले आहे। तर मित्रांनो, ही सर्व कामे तुम्ही लवकरात लवकर करून घ्या। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा। अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।